भगवान शिव व माता पार्वती यांना गणेश व कार्तिके व्यतिरिक्त एक मुलगीही होती. तिचे नाव होते अशोक सुंदरी. एकदा भगवान शिव व माता पार्वती स्वर्गातील नंदनवनात फिरत असताना त्यांना एक कल्पवृक्ष दिसला. माता पार्वती तो कल्पवृक्ष घेऊन कैलासावर आल्या. आपल्या बगीच्यामध्ये त्याची स्थापना केली. भगवान शिव एकदा ध्यानात मग्न असताना माता पार्वतीला एकटेपणाचा अनुभव होऊ लागला. तेव्हा त्यांना कल्पवृक्षाची आठवण झाली. कल्पवृक्ष हा इच्छा पूर्ण करणारा दिव्य वृक्ष होता. मातेने त्या वृक्षाकडे एका सुंदर कन्येची इच्छा व्यक्त केली. त्या इच्छेतून एका तेजस्वी व सुंदर कन्येचा जन्म झाला. तीच देवी अशोक सुंदरी. जन्म होताच मातेने आशीर्वाद दिला की त्यांचा विवाह चंद्रवंशीय राजा नहुष यांच्याशी होईल. काही काळानंतर हुंड नावाच्या एका राक्षसाने अशोक सुंदरीला पाहिले आणि तिच्याशी विवाहाची इच्छा व्यक्त केली. पण देवीने त्याला स्पष्ट नकार दिला व सांगितले, माझा विवाह नहुष यांच्याशी होणार आहे. हुंडाने कपट करून नहुषला दूर करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देवीने त्याला शाप दिला, नहुषाच्या हातूनच तुझा वध होईल. नहुष त्यावेळी बाल्यावस्थेत होते. हुंडने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राक्षसाच्या एका दासीने नहुषला वाचवले आणि ऋषी वशिष्ठ यांच्या आश्रमात सोडले. तिथेच त्यांचे पालन पोषण झाले. नहुष मोठे झाल्यावर त्यांनी हुंडाचा वध केला. त्यानंतर भगवान शिव व माता पार्वती यांच्या आशीर्वादाने देवी अशोक सुंदरी व नहुष यांचा विवाह झाला. पुढे त्यांना ययाती पुत्र झाले.